फ्रेंड्स, तुम्ही सगळे कसे आहेत? बरे तर राहायलाच पाहिजे. कशाला माहिती आजचा दिवस कोणी बघितलेलं नाही, उद्याचं काळ कोणाला माहिती नाही. आमचं सोनू बघा केक खायले, तुम्हाला सांगायला केक खायला म्हणून. हाय कसं झालं त्यांना? हाय. तो सकाळ सकाळ उठल्या उठल्या केक खाय झाला म्हणजे त्याला नंतर खायला जात नाही. उष्का नका. तो केक खायला आणि आलचं वातावरण जरा इथं कूल आहे, म्हणजे थंडी फार म्हणजे फार आहे. उठायला तर झालं नाही, उशीर करून उठलेला आहे. हे बघा तो काय सांगाले तुम्हाला. केक खायला म्हणे तुम्हाला पण देणार आहे. अगं इशनार. आणि हाय. तो मधी मधी येतोय तो हाय करायला बाय करायला आणि काय तर सांगायला. मी काय तर बोलत असते तेव्हा तो आलेला असते, है की नाही. तुमची सगळी कामं झालेली असणार आणि माझी कामं आता चालू होणार आहे. मेन म्हणजे थंडी आहे की नाही, थंडीत उठायला एक होत नाही. खरंच सांगायचं म्हणजे लई बोर होते. थंडीचे दिवस वाटतात चांगले, झोपायला तेवढंच, उठून काम करायला नको. तसं आहे. तुम्हाला कसं वाटते? तुम्हाला बी तसंच वाटत असणार, कारण विलाज आहे. डब्बा तर करायचं लागते, उठल्याशिवाय तर निर्वाह नसते. माणसाने उठायलाच पाहिजे. आमचं कायपो काय 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 सांगाले बघितला तो काय तर मध्ये सांगतच असते. आणि आम्ही काल गोव्याला गेलेलो होतो की नाही, तिथं एक मजा म्हणजे काय झाली माहिती आहे. आम्ही सगळे बोटिंगमध्ये बसलेलो होतो. पहिला म्हणजे भीती तर वाटत होती, कसं होईल का होईल कसं करायचं असं म्हणून. नंतर की नाही एक्साइटमेंट वाढलं म्हणजे बोटमध्ये फिरायला गेलो. मध्ये त्यांनी मध्ये म्हणजे त्यांचं आयलँड असते तिथं घेऊन गेले. एकदम मध्ये घेऊन जाऊन तिथं बोटिंग करायला लावले म्हणजे मी काय गेलो नाही. पहिला भीती वाटली, मग मुलगा गेला. नंतर बोटिंग करता करता मजा तर लई वाटली खरं. म्हणजे तिथं कसं आहे, अनलिमिटेड खाणं होतं. सगळं काय अनलिमिटेड होतं. म्हणजे फिरणं डॅन्स करणं. की झाले बुजले उदे बा बुजल ना. नंतर मजा फार मजा आली, म्हणजे कधी काय गेलो नव्हतो बोटिंगमध्ये. ते अगदी मस्त वाटलं, मजा वाटलं. तुम्ही पण एकदा बोटिंगला जावा, मजा वाटते. म्हणजे आयुष्यात काय आहे ते नाही करून जायला पाहिजे माणसाने. हेच तर टाईम असते माणसाला एन्जॉय करायचं, फिरायचं, होय की नाही. तुम्ही पण नक्की एन्जॉय करा, जावा तिथं. पुढच्या ब्लॉगसाठी भेटू. बाय.